मित्रांनो, आपण आलोय वडूजच्या मैदानावर आणि वडूजच्या मैदानावर मित्रांनो बक्कासूर मोहिल शेट किती अड्ड्यानंतर आज गुलाल झाला काय? 4 अड्ड्यानंतर हे चार 5वा मैदान आहे. 5व्या मैदानात आज गुलाल. आणि आज इकडे आहेत बावड्या. काय झालं नक्की बावड्या? काय कशी गाडी पाहिली? गाडी सुंदर पाहिली, गाडीचा काही विषय नाही. आणि आम्ही एकत्र नियोजनात असल्यानंतर आमची घरातली बैल आहे ती कायम गाड्या पहिला आम्हाला गुलाल देतातच, त्यामुळे काही एवढा मोठा विषय नाही. आणि गाडी गुलाला पात्र झाली त्याच वडूजच्या मैदानात. बक्कासूर पहिल्यांदा उजवीनं घातला, नंतर डावीनं घातलं तर म्हणजे दोन्ही पहिल्यांदा डावीनं घातला तर आणि उजवीनं घातला तर आज बरोबर उजवीनं घातला, नंतर डावीनं घातला. नाही, कसं झालं, नशिबान जशी चिठ्ठी निघाल त्या पद्धतीनं गाडी हातली. रोमन दोन्ही खांदे आतला असल्यामुळे रोमनला आतनं गाडीकडनं ठेवावा लागला आणि बकासूर बाहेरनं, म्हणजे एक गाडी होती म्हणून बकासूर डावीला घातला. एक गाडी होती. आणि आप्पा, तुमचं नियोजन आजचं कसं नियोजन झालं काय? काय झालं परवा काल गाडीनं मार खाल्ला बकासूरच्या आणि पुष्पराजनं. मग मोहिल शेटला कॉल केला, मामांना कॉल केला की रोमनचा पायरा आहे पण तो पायरा कॅन्सल करून आम्हाला उद्या बैल द्या ओढूच्या अड्ड्यामध्ये. तर मामा म्हणले ठीक आहे आप्पा, बैल गोट्यावर पाठवून देतो आणि मोहिल शेटला सांगतो की बाबा बैल घेऊन जावा गोट्यावर आप्पाच्या. आणि एकाच मिनिटामध्ये मला 3-4 मिनिटाचा आमचा पायरा झाला. आणि पायरा व्हायचा म्हणजे तो पण बैल आपलाच आहे, म्हणजे अखंड मराठा आहे असं, म्हणजे काय बैल मागायचा लय पायरा असा काय लय विषय येत नाही. म्हणजे बघायचं आम्हाला जेव्हा जेव्हा बैल लागतो आम्हाला त्यावेळेस 100% बैल आमच्यात तर उपलब्ध असतोय. आणि राहिला विषय काय, मागचे 4-5 अड्डा मार खाल्लेला तुम्ही की फॅन फॉलो म्हणतात की पैरे चुकतात मामाचे, असं तसं नाही का? मग तसं नसते. काय प्रत्येक अखंड मराठा इच्छा आहे की या देवाच्या गायात पळायचा आहे आणि त्यासाठीच प्रयत्न चालू असतात मोहिल शेटचे मामाचे. आणि प्रत्येकाचे संबंध असतात नाही का, आणि त्या संबंधाखातीर बैल हा द्यावा लागतो ना भाऊ. पण तो काय होते, फॅन फॉलो लगेच खालनं काय ज्यांच्या घरात बैल नाही ते पण खालनं ट्रोल करतात. आणि कसं आहे, ट्रोल करण्यात काय मजा नाहीये, कारण की तुम्ही स्वतः बैल सांभाळा, मग तुमच्या लक्षात येईल की नक्की हे क्षेत्र काय नाही का. बक्कासूरचा पायरा चुकला म्हणजे मामाला टोल केलं जातं म्हणून तुम्ही म्हणता? मला मोहिला ट्रोल केलं जातं, पण तर तसं नाही काय. आता उद्या मी वासूर घेतलं आणि उद्या मी म्हणलं की नाही मला बैल पाहिजे, शेवटी तर माझं मामाचं मोही समज आहे, मला बैल भेटणार की हो. समजा त्या गाडीनं मार खाल्ला तर लगेच खाली काय टाकतात की बाबा असेच पैरे करतात, असं पैरे, तसं काय नसते. ह्या बैलगाडी क्षेत्रात संबंध टिकवणे तितकंच महत्वाचं आहे. बावड्या मित्रांनो, काय झालं बावड्या नक्की मैदानात काय झालं? गाडी फायनल नाही पाहिली. नाही, काय विषय झाला की गाडी खाली नाना दुसरी सेमीत गाडी हाणा गेलती त्या वांजोची सर्जेची. नाना खाली असून गाडी झुपल्यानंतर मी गाडीत बसलो होतो आणि गाडीत बसल्यानंतर आपलं आमची चेष्टा चालली होती. आणि मी तुम्हाला ऍक्च्युअली दाखवतो, म्हणजे फोटो सुद्धा आपल्या बाईट मध्ये, की आपलं छकडं लांबडं असल्या कारणानं आता एवढं छकडं आपलं लांबडं आहे, त्यामुळे बकासूरचं शिपूट काय सहज मला गावलं नाही. म्हणून मी आपलं मोहिलशीट पुढे आडवं होती, मोहिलशीटची गंमत करायची म्हणून बैल डिवचाय गेलो. पण ती चुकीच्या अँगलने व्हिडिओ केल्यामुळे ते म्हणतात की तुम्ही वाकून म्हणजे डिवाचलाय, चावलाय नाही चावलाय, पण तुम्ही वाकलाय यावरती गाडी बाद देणार, असं म्हणजे ती चुकीच्या अँगलने व्हिडिओ असल्यामुळे गाडी आपली बाद धरली. पण शेवटी काय आहे, आपल्याला ही नेम अटी आपल्यासाठीच आहे त्या संघटनेनं घातलेल्या. आणि कुठं तर थोडंसं आम्ही पण मान्य केलं बाबा चला, कारण की आमच्याकडे बी प्रूफ नाही की आम्ही बी काय असं म्हणत नाही, त्यामुळे काय व्हिडिओ केला नाही किंवा आम्ही चावलाच नाही. त्यामुळे विषय काय, आता त्यांनी वाटते त्या व्हिडिओ बघून कमिटीला, तर ते म्हणले गाडी बाद देणार, तर आम्ही तो आनंदाने निर्णय मान्य केला, विषय थांबवला. आणि कमिटी म्हणजे आपणच आहे, संघटना म्हणजे आपणच आहे, ते काय दुसरे कोण आहे, संघटनेत आपण पण आहेच की. आता दिसतंय चुकीचं तर आपण बरं, आम्ही पण आता आमच्याकडे दुसऱ्या कॅमेऱ्याच्या बाजून तोच व्हिडिओ असता तर आम्ही दाखवलं असतं. आमच्याकडे बी सिद्ध करायला काय नाही ना. शेवटी आता एवढ्या लोकांनी जर मान्य केलाय म्हणतात आहे, तर मग आम्ही निर्णय मोठ्या मनाने मान्य केला आणि गाडी फायनलला पळवली नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते तिरक्या अँगल ना, ती मान्य झालाय. आप्पा काय सांगचाल याविषयी? नाही, खरं तर त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघा की शेपूट वगैरे चावलं असं काही दिसत नाही, फक्त बावड्यानं असं तोंड खाली घेतले आणि चकडं पण लांब आहे ते, म्हणजे मला वाटतं 13 इंच मला वाटतं चकड असेल, ते 13-13.5 इंच चकड आहे. आणि महत्वाचं म्हणजे फक्त तोंड खाली घातले, त्यात पण दिसतंय क्लिअर. पण शेवटी काय एकदा संघटने निर्णय घेतला तर त्याला संघटनेबरोबर राहणं पण तितकं महत्वाचं, कारण की संघटना तुमच्या आमची आहे. जर आपण जर विरोध करत बसलो प्रत्येक वेळेस तर काय होणार की बाहेरचे लोक म्हणणार की बघा म्हणजे ह्यांच्याच वाद आहे ती आणि हे आम्हाला काय शिकवणार, असं व्हायला नको. आणि काय वरिष्ठांनी आता निर्णय दिला की त्या निर्णयाला सहमत राहावं लागतंय, ज्याला शेवटी संघटना आहे.
आणि संघटना ही सगळ्याच्या हिताचा निर्णय घेत असते, ती काय कोणाचं आपलं तुपलं बघत नाही. नाही घेत संघटना ही आपलीच आहे हो. संघटना म्हणजे दुसऱ्या ह्यात कोण आहे का? आपण बैल मालकच आहे. बर. मग सगळ्या बैल मालकांना आणि ज्येष्ठ बैल मालक आहे त्या संघटना झालं होती, मग त्यांना वाटतंय म्हटल्यानंतर तो निर्णय आपला मान्य करणं गरजेचंच आहे. आणि देवबाकासूरच्या आशीर्वादानं त्याला आम्हाला पुढल्या अड्ड्यात परत एकदा गुलाल गावल, त्याला काय येतं होती. आणि एवढं पण झालं की आपण तिथं कमिटीला पण म्हणले की बाबा तुम्ही बैला शेपूट पण बघा, आणि जर कुठं बाबा अंगठी लावलं कसं रक्त येतं, शेपूट लावलं रक्त येतं, तसं कुठं काय असलं ते पण आम्हाला मान्य आहे. एवढं पण आपण म्हणलं, शेवटी काय एकदा निर्णय घेतल्यावर हा निर्णय घेतलाच. त्यामुळे वरिष्ठ आपले अखंड महाराष्ट्र सचिव विलास पहलवान असतील, त्यांचा मला फोन आला. काटकर आप्पा आहेत, त्यांचा फोन आला. परत सुनील भाऊ आहेत, त्यांनी सांगितलं. मग एवढे वरिष्ठ जण म्हणजे त्यांचा ह्यात काय फायदाच नाही ना आपली गाडी बाद देऊन. पण आता त्यांना पण शेवटी प्रूफ नसल्यामुळे काय त्यांना पण बोलता येणार झालंय. त्यांनी मला सांगितले बाबा असं नाही असं होतंय आणि हिथं आपल्याला समजून घ्यायला लागते, पण कुठेवर थांबणं गरजेचं आहे. त्यावेळेस ही संघटना चालणार आहे. आपण जर संघटनेची इज्जत केली तर सगळी इज्जत करणार आहेत. संघटना ही मित्रांनो सर्वसामान्यांसाठी किंवा सगळ्यांसाठीच आहे. संघटना आपलीच संघटना आहे. पण ही गाडी कशी पळते बघ. गाडी पहिल्यांदाच घातली. गाडी माग पण एकदा घालायचा योग आलता. सगळं नियोजन झालतं. म्हणजे हिंद केसरी कोरेगाव मैदानालाच गाडी पाहणार होती, फक्त रोमन आजारी पडला म्हणून गाडी त्यावेळी पाहायला नाही. त्याच्यानंतर काल आमचा म्हणजे घरचीच गाडी पाहायची होती रोमनची आमची. तर परत मामांना आम्ही फोन केला की म्हणलं तो घरातला बैल बांधून ठेवून ही घरची पळवू. मामा म्हणले चालेल ठीक आहे. मोहिल शेटला फोन केला. मोहिल शेटला म्हणलं असं असं करूया का नियोजन, तर मोहिल शेट म्हणला चालतंय ठीक आहे, थांबतो मी आज बैल घेऊन इथं दहिवड्यात आप्पांच्या घरी, उद्या पळवू आपण गाडी. म्हणजे हाताला यश आहे बरं का. पण आप्पांच्या हाताला यश आहे. आप्पा जावा तर मित्रांनो, बरं मित्र तरी पण आपण बघूया त्यांचं म्हणणं आहे. तर शेपटाचं येत बैलच्या पोटाला चावून हात लावला तरी बैल उड्या मारतो, चावला तर काय करेन, जोटी मोडून टाकेन. शेपटाला हात जरी लावला तरी बैल जवळ घातला आणि बैलाला जर शेपटाला हात लावला तरी बैल उड्या मारतो, आणि चावला तर जोट मोडतोय. चावून देतच नाही बैल शेपटाला, कधी अंगाला हात पण लावून देत नाही. जोट्यात असल्या हा, जोट्यात असल्याने. कुठे बी बघा तुम्ही चावलेलं दिसतंय का? कुठं दाखवा बा दात लागलाय काय, अख्खी कोण दाखवा. बरं छकड्याचं की छकड्याची लांबी जास्त होती बघ. छकड्याची लांबी जास्त होती. आपलं बावड्याने काय केलं माहिती का? ह्याला काय गरजच नाही. बावड्याने काय केलं की मी पुढं बैल धरलेला त्याची नतन बांधत होतो, आणि बैल असं मला दमवायला शेपटाला हात लावला. कारण का बैला शेपटाला हात लावला की बैल डायरेक्ट उडवतो पुढल्याला, असा विषय झाला. चेष्टा बावड्या करायला. हा. आणि कुणी सांगेन की बैलाच्या शेपटाला चावलंय का म्हणून. चावलं असतं तर बैलाने शेपटापाशी हात बी लावून दिला नसता. चालूच नाही कोणतरी. पाऊस यायला लागलाय बाकासूर भरती ती, परंतु आपण ही गाडी पळती तुमची आणि एक प्रकारे तुम्हाला यश आहे बाकासूरच्या. जेव्हा तुम्ही बाकासूरचा पायरा करताय तेव्हा मला नाही वाटत बाबा गाडी सेमीला मार खाल्ला. नाही काय बकासूर हा देवच आहे हो. आणि तो बैल थांबू शकत नाही ना भाऊ. म्हणजे नाही का माणसं लोक ट्रोल करतात की थांबला कमी पळतोय, तो बैल कमी पाळणार हा बैलच नाही. हा बैलच नाही मी म्हणतो, हा देव आहे. आणि कधी न थांबणार वादळ म्हणजे बकासूर आहे. आणि येणाऱ्या काळात पण सांगतो मला, गाडी नक्की तुम्हाला रोमन असेल, बकासूर सर्जा असेल, पक्षी असेल, रायफल असेल, ही सगळी दादा सरकार, 50-50 फॅमिली आणि मोहिल शेठची जी बैल आहेत ते कंटिन्यू तुम्हाला अखंड महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या इच्छे खातर आणि आमच्या मैत्री खातर तुम्हाला एकत्र पाहता नक्कीच बघायला मिळतील. आणि गाडी पळते महत्वाचं, सर्जा असू द्या, बाकासूर असू द्या, आता रोमन असू द्या आणि पक्षी असू द्या, या तिन्ही बैलांबरोबर बाकासूरची गाडी गाडी पळते. गाडी कधीच मार खात नाही. गती कशी लागली म्हणजे गती चांगली लागली, पण आता ग्रुपला विषय चालू आहे. विषय काय होतोय, आमचा कुठला ग्रुप नाहीये वैयक्तिक बकासूरचा. आमचा एकच ग्रुप आहे, सावकार ग्रुप मुळशी. त्या ग्रुपला काही चर्चा होत नाही. हे बकासूर फॅन्स नी खोललेले काही ग्रुप आहे, त्याच्यावरती काही शिवाय झालेली आहे. आणि ते बकासूर फॅन बोलतात, त्यांना मी 1000 वेळा सांगितलेलं आहे की कुणी वाईट शब्द कुठल्या माणसाला या संघटनेला बोलू नका म्हणून. कारण का ह्याच्यात मालकाच्या आणि बाकीच्यांचे वाद होत्यात ह्या फॅन्समुळं.
तर ह्याच्यात आमचा काही दोष नाहीये की ते मेसेज केलेत आणि ग्रुपवर काहीतरी वेगळी चर्चा चालू आहे. ह्याच्यात आमचा आणि बकासूरचा काही विषय नाहीये एवढी सांगण्याची विनंती. आणि आमचा कुठला ग्रुप नाहीये. मित्रांनो कुणाला वाटण असं कुठल्या कमेंट करू नका, संघटनेला काय बोलू नका, कुठल्या कुणाला ट्रोल करू नका एवढीच विनंती आहे. काय संघटनेला पण सांगण्याची विनंती आहे की या ग्रुपमध्ये आमचा काही इन्व्हॉल्व नाहीये. बाकीच्यांना पण त्यांचं म्हणणं आहे की अनेक बकासूरच्या नावानं आयडिया काढले, त्या बकासूरच्या नावानं ग्रुप काढले, तर बकासूरच्या नावानं चॅनल काढलेत काही काही लोकांनी. त्यावरून आता कमेंट येतील आणि त्याचं नाही का त्याचा अर्थ तुमच्याशी आम्हाला धरला जाईल की हे बकासूरवाल्यांनी कमेंट केलंय. यात फक्त आमचा काही इन्व्हॉल्व नाहीये. महत्वाचं काय होते, फेक अकाउंट आहे ती. हम्म. आणि Group पण आमची पण सांगितलं मग विनंती आहे की बकासूरचा ऑफिशियल ग्रुप कुठलाच नाही. हम्म. ऑफिशियल फक्त एक संघ आपला ग्रुप आहे त्याचा सावकार ग्रुप मुळशी म्हणून, आणि त्याच्यावर पण असली कधी चर्चा होत नाही. हम्म. आणि बकासूर फॅन्सला पण विनंती आहे की तुम्ही संघटना असेल, आपली जी कमिटी आहे हम्म. त्या कोणाबद्दल तुम्ही कमेंट वगैरे विरोध करू नका. त्याच्यामुळं नाही का असं वाटतंय की संघटनेला मोहिशीर असतील, मामा असतील विरोध करतात. हम्म. पण असा काही विषय नाही. फॅन्सला पण विनंती आहे की तुम्ही असं उलट काय करू नका. शेवटी काही क्षेत्र आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि आपल्याला चांगलं क्षेत्र खेळायचं आहे. हम्म. शेवटी आता आज हे झालं, उद्या बैल पळ, परवा पळ राहील, अनेक दिवस पडलेत आपल्याला पुढं. त्यामुळं फॅन्सला पण विनंती आहे की तुम्ही मनापासून नाही की तुम्ही चुकीच्या काहीच कमेंट करू नका आणि चुकीची चर्चा करू पण नका तुम्ही. एवढी की जेणेकरून मोहिशीर असतील आणि मामा असतील त्यांना त्रास होईल त्याचा. ओके मित्रांनो चला